भ्रष्टाचाराचा कळस, मारेगावच्या पीएमसी शाळेत बालपणाचा बळी. लाखांच्या दरोड्यासाठी चिमुकल्यांचा जीव थेट मृत्यूच्या दाढेत. शिक्षणाचे ग्राम मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेला भ्रष्टाचाराची आणि अमानुषतेची कीड लागली असून मारेगाव येथील पीएमसी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मानवतेला काळिमा फासणारा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या योजगारांचा गब्बर निधी घशात घालण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव थेट मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आला आहे. शाळेतील उंचावावर असलेल्या पत्र्यांवर चिमुकल्या मुलांना चढवून कचरा साफ करण्यास भाग पाडले गेले. जरासा पाय घसरला असता तरी या लहानग्यांचा जागीच बळी गेला असता. इतक्यावरच हे अमानुष कृत्य थांबले नाही, तर खाली जमा केलेला वाळलेला कचरा पेटवण्यासाठीही या कोवळ्या हातांमध्ये काठ्या आणि विस्तव सोपवण्यात आला. धुराच्या लोटात आणि आगीच्या ज्वालांमध्ये चिमुकली मुले होरपळत असताना शाळा प्रशासनाला याचे कोणतेही सोयर सुत नव्हते. हा सगळा थरार सुरू असताना मुख्याध्यापक मुकुंद परसाके हे स्वतः समोर उभे राहून हसत होते. एखाद्या चिमुकल्याचा जीव गेला तर जबाबदार कोण असा सवाल विचारताच मुलांना चढायची हौस आहे असे अत्यंत बेजबाबदार आणि निर्लज्ज उत्तर देऊन त्यांनी आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडवले. स्वतःच्या लाभासाठी चिमुकल्यांच्या प्राणाचा बळी देण्यासाठी मागे पुढे न पाहणारे हे शिक्षक आहेत की नराधम असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. शाळेच्या स्वच्छता आणि देखभालीसाठी शासनाकडून पीएमसी योजनेअंतर्गत लाखांचा निधी मंजूर केला जातो. या कामासाठी अधिकृत मजूर लावणे बंधनकारक असताना एकाही मजुराला न देता तो संपूर्ण निधी हडप करण्यात आलाय. कागदपत्रांवर खोट्या मजुरांची नावे दाखवून मुख्याध्यापक मुकुंद परसाके आणि शिक्षक विलास ठोंबरे यांनी लाखांचा निधी स्वतःच्या घशात घातला आणि प्रत्यक्ष कामासाठी लहान मुलांची बालमजुरी म्हणून क्रूरपणे पिळवणूक केली. हा केवळ निष्काळजीपणा नसून लहान मुलांचा जीव धोक्यात घालण्याचा आणि बालमजुरी कायद्यानुसार अजामीनपात्र गंभीर अपराध आहे. त्यामुळे मुख्याध्यापक मुकुंद परसाके आणि शिक्षक विलास ठोंबरे यांच्यावर तात्काळ बाल हक्क संरक्षण कायदा आणि निष्काळजीपणाने जीव धोक्यात घालण्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना बेड्यात ठोकाव्यात. दोन्ही दोषींना तात्काळ सेवेतून कायमचे बडतर्फ करण्यात यावे. पीएमसी योजनेच्या निधी उपहाराची विशेष पथकाद्वारे सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ.